नमस्कार. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं दिव्य चरित्र. संकलन केलं डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आजचा भाग चालला आहे आपला 13वा. दुसऱ्या दिवशी म्हणजे माघ महिन्यातील षष्ठीला सकाळीच आम्ही दोघे म्हणजे श्री तैलंग स्वामी महाराज आणि मी स्नान करण्यासाठी श्री गंगा नदीवर गेलो. पंचगंगा घाटावर गेल्यावर स्वामीजी मला म्हणाले, आज रात्रीसुद्धा तू या आश्रमातच ये. आज तुझं सर्व काम पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र मग तुला इथे यावं लागणार नाही. श्री तैलंग स्वामी महाराज स्नान करून पाण्यातून बाहेर आल्यावर मी त्यांचं सर्व अंग पुसून दिलं. त्यानंतर आम्ही आश्रमात परतलो. दुपारी त्यांच्यासाठी तयार केलेलं भोजन घेऊन अंबादेवी आल्या तेव्हा मला घरी जाण्याची परवानगी देऊन ते भोजन करण्यासाठी बसले. मी देखील घरी जाऊन भोजन केलं आणि अंथरुणावर पहुडलो. थोड्याच वेळात मला गाढ झोप लागली. मी संध्याकाळी जागा झालो. मला उठायला थोडा उशीर झाल्यामुळे भरभर आवरून मी चालतच आश्रमात पोचलो. आश्रमात पोचल्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यावेळी मी असं पाहिलं की त्यांच्या आसनाजवळ 4 कचौऱ्या म्हणजे तिखट मिठाच्या पुऱ्या ठेवलेल्या होत्या. त्यापैकी 2 कचौऱ्या मला देऊन उरलेल्या त्यांनी स्वतः 2 खाल्ल्या. त्यानंतर मला सोबत घेऊन ते कालच्याच खोलीत गेले. त्या खोलीत जाऊन ते बसल्यानंतर मी देखील त्यांच्याजवळ जाऊन बसलो. मला सहजतेने आत्मदर्शन होऊ शकेल अशा 2-3 प्रकारच्या पद्धती त्यांनी विशेष प्रकारे मला समजावून दिल्या आणि मग मला ते असं म्हणाले, हे बघ उमाचरणा, आता तू बंधनात पडला आहेस. तू दररोज नियमितपणे साधन करीत जा. त्या बाबतीत चालढकलपणा किंवा कोणत्याही प्रकारचा कंटाळा करू नकोस. साधन करण्यासाठी सकाळी वेळ मिळाला नाही तर तू संध्याकाळच्या वेळी ते करत जा. आणि जर का संध्याकाळीसुद्धा वेळ मिळाला नाही तर तू उरलेल्या म्हणजे रात्रीच्या वेळी साधन करीत जा. साधन करण्यासाठी वेळ मिळाला नाही असं सांगून चालणार नाही. तू नियमितपणे आणि अखंड रीतीने साधन करीत राहा. तू जर का साधन करण्याबाबत थोडासा जरी निष्काळजीपणा दाखवलास तरी मला त्याबाबत सर्व काही समजेलच. आणि त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराज पुन्हा मला असं सांगायला लागले की मी तुला यापूर्वी सांगितलेलं आहे की ईश्वराने स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सर्व शक्ती मनुष्याच्या ठिकाणी संक्रमित करून त्याला प्राणीमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ बनवलं आहे. आणि म्हणूनच मनुष्य देखील ईश्वराप्रमाणेच सर्व प्रकारची कार्य करू शकतो. हे तुला मी प्रत्यक्षात दाखवून देईल आणि ते पाहिल्यावर मनुष्य हाच परमेश्वर आहे ही गोष्ट तुझ्या ध्यानात येईल. ईश्वर हा आत्म्याच्या रूपात हृदयात आणि परब्रह्माच्या रूपात मस्तकात स्थित आहे. मनुष्याच्या ठिकाणी स्वतःच्या शरीराबद्दल जो मी असतो म्हणजेच हे शरीर म्हणजे मी आहे अशी जी त्याची कल्पना असते ती पूर्णतः चुकीची असते. कारण वास्तविक पाहता हे शरीर किंवा मनुष्याचा देह म्हणजे स्वतः ईश्वरच आहे. त्याच्या म्हणजे मनुष्याच्या ठायी जे काही आहे ते सर्व एकाच ईश्वराचं आहे. मी कोणी नाही, माझंही कोणी नाही, या 2 गोष्टी तू सदा सर्व काळ ध्यानात ठेव. समता, सत्संग, विचारीपणा आणि आनंदी किंवा समाधानी वृत्ती या गोष्टींना तू नेहमीच स्वतःचे मित्र बनवून ठेव. धर्माच्या विषयी तू कधीही कोणाशीही वाद घालत बसू नकोस. ज्या ठिकाणी धर्म या विषयावर वादविवाद चालू असेल अशा जागेपासून किंवा अशा ठिकाणापासून तू नेहमी दूर राहा. कारण श्री कालीमातेने स्वतः येऊन भक्त श्री रामप्रसाद सेन यांच्या बागेचं कुंपण घालून दिल्याचं तू ऐकलं असशीलच. परंतु त्याने कधी कोणाशी धर्मासंबंधी वादविवाद केल्याचं किंवा कोणाला जबरदस्तीने स्वतःच्या धर्मात आणण्याचा प्रयत्न केल्याचं तू कधी ऐकलं आहेस का? एवढं सांगून झाल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला डोळे मिटून बसण्यास सांगितलं आणि ते स्वतःही ध्यानस्थ बसले. साधारणतः 1 तासानंतर ज्यावेळी ते ध्यानावस्थेतून जागृतावस्थेत आले त्यावेळी ते मला असं म्हणाले की डोळे उघडून पहा, आपण कुठे आहोत हे सांग. मी डोळे उघडून पाहिल्यानंतर मला असं दिसून आलं की ती पूर्वीची खोली नव्हती.
श्रीगंगा नदीमध्ये एक सुंदर पलंग असून त्यावर पांढऱ्या शुभ्र रंगाची गादी होती. तिच्यावर एक तक्क्या ठेवलेला होता. गादीवर पांढरी शुभ्र चादर अंथरलेली होती आणि त्या गादीवर तिन्ही बाजूंनी पांढऱ्या शुभ्र अशा उशाही ठेवलेल्या होत्या. अतिशय सुरेख अशी एक मच्छरदाणीही त्या पलंगावर सोडलेली होते. अशा प्रकारे सुसज्ज असलेल्या त्या पलंगावर श्री तैलंग स्वामी महाराज झोपलेले होते. त्यांचाही रंग एकदम गोरापान झालेला दिसत होता. मी त्यांच्या जवळ बसलो होतो. मी जे काही पाहिलं त्याचं वर्णन केलं आहे. तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले, आपण जर का श्री गंगेमध्ये आहोत तर खरोखरच पाणी आहे का बघ. मी खाली डोकावून पाण्याला स्पर्श केला. त्यावेळी माझ्या मनात आलं, आपण या पलंगासहित श्री गंगेमध्ये बुडून तर जाणार नाही ना. अशी भीती उत्पन्न झाली. त्यामुळे घाबरून मी त्यांना धरून बसून राहिलो आणि काही वेळाने त्यांनी मला डोळे बंद करून बसण्यास सांगितलं. त्याप्रमाणे मी डोळे बंद करून परत बसलो. थोड्या वेळ निघून गेल्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला पुन्हा असं विचारलं की आता आपण कुठे आहोत सांग बघू. मी डोळे उघडून पाहिल्यावर मला असं दिसून आलं, आता आम्ही आश्रमामध्येच असून श्री तैलंग स्वामी महाराज त्यांच्या उच्च आसनावर झोपलेले होते आणि मी त्यांच्याजवळच बसलेलो होतो. मी आश्चर्यचकित होऊन विचार करायला लागलो की जे काम प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा करता येणं शक्य नाही तेच काम एका मनुष्याद्वारे कसं काय केलं जाईल. आणि माझ्या मनातला विचार ओळखून श्री तैलंग स्वामी महाराज मला उद्देशून असं म्हणाले की तो काही आश्चर्यकारक विषय नाही आहे. मनुष्याने जर खरंच मनुष्यत्व प्राप्त करून घेतलं तर तो स्वतःच्या इच्छेनुसार सर्व काही करू शकतो. आणि या सर्व घटना तुला दाखवण्याचं कारण एवढंच आहे की यामुळे तुझा विश्वास दृढ होईल. तू स्वतः असं मनुष्यत्व प्राप्त करून घेशील. आणि एवढं सांगून झाल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला घरी जाण्यास सांगितलं. घरी गेल्यावर भोजन करून मी झोपलो. परंतु त्यांनी सांगितलेल्या आणि दाखवलेल्या सर्व घटनांबद्दल मी विचार करीत राहिल्यामुळे मला झोप काही आली नाही. दुसऱ्या दिवशी माघ महिन्यातील सप्तमी होती. श्री तैलंग स्वामी महाराज आणि मी सकाळी श्रीगंगा स्नान करून आश्रमात येऊन आपापल्या आसनावर बसलो होतो. आता माझ्या मनात असा विचार आला की जर श्री गुरुदेवांच्या ठिकाणी एवढी शक्ती आहे तर ते त्यांचे जे श्री गुरुदेव असतील त्यांच्या ठिकाणी किती शक्ती असेल. त्यांचेही म्हणजे श्री तैलंग स्वामी महाराजांच्या श्री गुरूंचं जीवनचरित्र माहिती करून घेणं आवश्यक आहे. असा विचार करून मी श्री तैलंग स्वामी महाराजांना त्यांच्याबद्दल विचारलं. परंतु श्री तैलंग स्वामी महाराजांनी माझ्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. ज्यावेळी मी त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या श्री सद्गुरूंविषयी विचारलं त्यावेळी ते मला असं म्हणाले की महात्मा श्री कालीचरण स्वामी श्री तैलंग स्वामी महाराजांचे दुसरे शिष्य यांच्याजवळून तू या बाबतीत माहिती मिळव. महात्मा श्री कालीचरण बाबांशी आश्रमातच ओळख झाली होती. तिचे घनिष्ठ संबंधात परिवर्तनही झालं होतं. श्री तैलंग स्वामी महाराजांच्याबद्दलची सर्व माहिती म्हणजे त्यांच्या लहानपणापासून ते सध्याच्या त्यांच्या श्री क्षेत्र काशीमधील अवस्थेपर्यंत सर्व जीवनचरित्र मी महात्मा श्री कालीचरण बाबू यांच्याकडूनच संग्रहित केलेलं होतं. माझ्याबद्दल त्यांना अतिशय प्रेमही वाटत असे आणि ते सध्या श्री क्षेत्र हरिद्वार इथे असतात. श्री तैलंग स्वामी महाराज नेहमी घोंगडी अंथरून तिच्यावरच निजत असत. पांघरण्यासाठी देखील घोंगडीचाच ते वापर करीत असत. हे पाहून मला अतिशय वाईट वाटलं आणि म्हणूनच मी बाजारातून एक शालजोडी आणि एक चादर खरेदी करून आणली आणि श्री तैलंग स्वामी महाराजांना दिली. शाल बघून त्यांना अतिशय संताप आला. गंभीर मुद्रा करून त्यांनी ती जमिनीवर फेकून दिली. त्यांची ती अतिशय संतप्त धीर गंभीर अशी मुद्रा पाहून मी अगदी घाबरून गेलो. दोन्ही हातांनी त्यांचे चरणकमल पकडले. क्षमा याचना करायला लागलो. काही वेळानंतर ते थोडेफार शांत झाले. तेव्हा मी त्यांना पुन्हा कोणतंही वस्त्र पांघरण्यासाठी देणार नाही असं कबूल केलं. त्यावेळी ते मला सांत्वनपर असं म्हणाले की तू वाईट वाटून घेऊ नकोस किंवा दुःखी देखील होऊ नकोस. माझ्यासाठी एक घोंगडी आणून तू दे आणि आता तू घरी जा. त्यानंतर घरून परत आश्रमात येताना मी 2 चांगल्या प्रतीच्या घोंगड्या आणि एक आसन श्री तैलंग स्वामी महाराजांसाठीच घेऊन आलो. आसन आणि घोंगड्या पाहून ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मला थोडासा धीर आला. एक घोंगडी अंथरण्यास सांगून ते आपल्या उच्च स्थानावरून खाली उतरले.
पहिली घोंगडी अंथरल्यानंतर दुसरी घोंगडी पांघरण्यास घेऊन ते मला म्हणाले, अरे वा, हे फारच छान झालं. तू शाल तुझ्या स्वतःसाठीच वापर, त्यामुळे मला खूप आनंद वाटेल. श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शाल मी स्वतःसाठी ठेवली आणि चादर श्री मंगलदास यांना दिली. श्री तैलंग स्वामी महाराजांचा राग शांत झालेला पाहिल्यामुळे माझ्या मनाला थोडी तरी शांतता लाभली. अशा तऱ्हेने सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ आश्रमात जात येत राहून माघ आणि फाल्गुन हे 2 महिने पूर्ण आणि चैत्र महिन्याची 24 तारीख निघून गेले. 25 तारखेला मी आश्रमात तैलंग स्वामी महाराजांच्या पाशी बसलो होतो. इतर लोकांचं येणं जाणं बंद झाल्यानंतर ते मला असं म्हणाले की आत्तापर्यंत ज्या ज्या घटना तू पाहिल्यास, ज्या ज्या गोष्टी तू ऐकल्यास, त्या तू अविश्वासी माणसाला, व्यक्तीला कधीही सांगू नकोस. धर्माचा आश्रित होऊन म्हणजेच धर्माप्रमाणे आचरण करणारा असा होऊनच तू या जगतात राहा. काम करताना क्षणोक्षणी सावध राहा. अर्थात प्रत्येक वेळी काम करताना सावधानताच बाळग. तुला दिलेलं चांगलं काम अर्थात साधन कधीही सोडू नकोस. सर्व प्रकारचे विषय तुला लिहून समजावून आणि दाखवूनही दिले आहेत. आता तुला या ठिकाणी थांबण्याची गरज राहिलेली नाही आहे. थोड्या दिवसांनी तू तुझ्या नोकरीच्या ठिकाणी निघून जा. त्यांनी मला असं सांगता संसारामध्ये पुन्हा न पडण्याची माझी इच्छा त्यांना मी सांगितली आणि त्यांच्याजवळच राहण्याचा माझा मनोदय देखील त्यांना मी सांगितला. त्यावर ते मला असं म्हणाले की तू लग्न केलेलं आहेस म्हणजेच तू गृहस्थाश्रमी आहेस. मग त्याचं पालन का आम्ही करणार? तू आता इथे राहू शकत नाहीस. त्यावर मोठ्या विनयाने मी त्यांना असं म्हणालो की हरिद्वारपर्यंत जाण्याची माझी इच्छा होती, कारण जर आत्ताच मी हरिद्वारला गेलो तरच जाऊ शकीन, नाहीतर मग जीवनभरात पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. हा चैत्र महिना असल्यामुळे आत्तासुद्धा मी हरिद्वारला जाऊ शकणार नाही. पौष आणि चैत्र महिन्यात सूर्य अनुक्रमे धनु आणि मीन राशीत असल्यामुळे हे महिने शुभकार्याकरता वर्ज्य मानले जातात. यावर्षी तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले की येत्या संक्रांतीला तू अयोध्या करून प्रयागला जा. श्री क्षेत्र अयोध्या नगरीमध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावर श्री रामदास स्वामी राहतात. त्यांचं दर्शन मात्र तू अवश्य घे. श्री क्षेत्र प्रयाग इथे वास्तव्य करणाऱ्या श्री सूरदास बाबांचं दर्शनसुद्धा तू अवश्य घे आणि नंतरच श्री क्षेत्र हरिद्वाराची तू यात्रा कर. चैत्री संक्रांतीच्या आदल्या दिवशी मी श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे श्री क्षेत्र अयोध्येला निघण्यासाठी परवानगी मागितली आणि त्यांना अशी विनम्र भावाने प्रार्थना पण केली की गुरुदेवा, माझ्या मनात अजूनही एक शंका आहे. आपण कृपावंत होऊन ती दूर करा. बाकी सर्व विषय तर तुम्ही मला अतिशय उत्तम आणि सहज रीतीने समजावून सांगितलेलेच आहेत, परंतु मी पूर्णपणे पापमुक्त झालो आहे किंवा नाही हे मला प्रमाणासहित पटवून द्या. माझी प्रार्थना ऐकून ते मला म्हणाले की तुला विश्वास वाटावा म्हणून सांगतो की ज्यावेळी तू पूर्णपणे पापमुक्त होशील त्यावेळी तुझ्या हातावरील चामडीचा एक पापुद्रा निघून जाईल. आणि खरोखर प्रत्यक्षात तसंच घडलं. ज्यावेळी मी श्री क्षेत्र हरिद्वारहून यात्रा संपवून मुंगेर इथे परत आलो त्यावेळी माझ्या दोन्ही हातांवरील चामडीचा पापुद्रा जळाल्यावर जसा निघून जातो त्याप्रमाणे निघून गेला होता आणि बऱ्याच जणांनी ते पाहिलेलं पण होतं. मी श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यांच्या चरणकमलांची धूळ मस्तकावर धारण करून त्यांचा निरोप घेतला. मला आशीर्वाद देऊन ते असं म्हणाले की जर तुला कोणत्याही बाबतीत शंका उत्पन्न झाली तर तू एकटाच माझ्याजवळ निघून ये. आणि नंतर त्यांनी अशीही प्रार्थना केली की परतण्याच्या वेळी मी आपल्या श्रीचरणांचं दर्शन घेऊ शकेन अशी मला परवानगी द्या. यावर्षी तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले की जेव्हा तू परत येशील तेव्हा इथे 1-2 दिवस राहून मगच जा. मी त्यांना नमस्कार केला आणि जाण्यासाठी आज्ञा मागितली. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.